आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। शेअर मार्केटमधून गुंतवणूकदारांच्या नजरा आज शेअर मार्केटकडे आहेत, कारण एक्झिट पोल नंतर शेअर मार्केटने उसळी घेतलेली होती। मात्र काल आपण बघितलं तर निकालानंतर शेअर मार्केट कोसळलेला होता आणि आज निकालाच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट नेमका कसा असेल याविषयी आता सगळ्यांच्या नजरा या शेअर मार्केटकडे लागलेल्या आहेत। एक्झिट पोल नंतर उसळी घेतलेल्या मार्केटमध्ये निकालानंतर घसरण झाली आहे, तर शेअर मार्केटमध्ये आज काय होणार याकडे लक्ष आहे। गेल्या 3-4 राजकीय महत्त्वाच्या घडामोडींच्या दिवसात शेअर मार्केटने देखील दोन टोकं गाठलेली होती। गेल्या 3-4 राजकीय महत्त्वाच्या घडामोडींच्या दिवसामध्ये शेअर मार्केटने देखील दोन टोकं गाठलेली पाहायला मिळाली आहे। देशामध्ये एक्झिट पोल आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये विक्रमी उसळी पाहायला मिळाली, तर निकालानंतर मात्र शेअर मार्केट हे कोसळलं। शेअर मार्केट 2000 पेक्षा जास्त अंकांनी चढलेलं होतं एक्झिट पोल नंतर, आणि निवडणुकांच्या निकालानंतर मात्र शेअर बाजार उच्चांकी गडगडला होता। तर शेअर मार्केट 4300 अंकांनी विक्रमी घसरला आणि गेल्या 2 दिवसात शेअर बाजाराने विक्रमी तेजी आणि विक्रमी घसरण पाहिलेली आहे। तर काल निकालांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता एनडीएचं आघाडी सरकार देशात सत्तेवर येणार असल्याचं दिसतंय। अशा वेळी दिल्लीमध्ये सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांच्या बैठका आणि गाठीभेटींना वेग आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारामध्ये नेमकं काय होणार ते थोड्याच वेळामध्ये समजणार आहे, कारण शेअर मार्केट हे 9:30 वाजता सुरू होतं आणि त्यासाठी राहिलेला आहे फक्त 1.5 तासांपेक्षाही कमी कालावधी। त्यामुळे 1.5 तासात आता पुढच्या शेअर मार्केटमध्ये नेमकं काय होणार, शेअर मार्केटचा मूड नेमका कसा असेल आज ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।